नमस्कार, आपण पाहता थेट वार्ता. बहुजन हा शब्द आज राजकारणात, समाजकारणात आणि विविध चळवळींमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. पण तुम्हाला माहित आहे का, या शब्दाचा उगम कुठे झाला? हा शब्द आधुनिक काळातील कोणत्याही राजकीय नेत्यांनी दिलेला नाही. अनेक बौद्ध अभ्यासकांच्या मते बहुजन हिताय, बहुजन सुखाय ही संकल्पना भगवान गौतम बुद्धांच्या शिकवणीत आढळते आणि त्यामुळे बहुजन या व्यापक समाज कल्याणाच्या संकल्पनेचे मूळ बुद्धांच्या धम्मात आहे. आज आपण याच विषयाचा ऐतिहासिक आणि तात्विक अभ्यास करणार आहोत. बहुजन म्हणजे काय? लक्षात घ्या, बहुजन म्हणजे केवळ एखादी जात नाही. बहु म्हणजे अनेक आणि जन म्हणजे लोक, म्हणजेच बहुसंख्य लोकांचे हित, त्यांचे कल्याण आणि त्यांचे सुख. बुद्धांच्या दृष्टीने हा शब्द सर्व मानवजातीच्या कल्याणाशी जोडलेला आहे. पाली साहित्यात प्रसिद्ध वचन आहे, चरत भिक्कवे चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय. याचा अर्थ भिक्षूंनो, अनेक लोकांच्या हितासाठी, अनेक लोकांच्या सुखासाठी लोकांवर करुणा ठेवून धम्माचा प्रसार करा. यामध्ये कोणत्याही जातीचा उल्लेख नाही. येथे संपूर्ण समाजाचे कल्याण अभिप्रेत आहे. बहुजन ही व्यापक संकल्पना आहे. बहुजन म्हणजे समानता, बंधुता, करुणा, प्रज्ञाशील, सामाजिक न्याय ही मूल्ये जपणारा समाज. बुद्धांनी संघाची स्थापना करताना जन्मावर नव्हे तर गुणवत्तेवर भर दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धांचा धम्म स्वीकारला, कारण तो मानवी समानतेवर आधारित होता. त्यांच्या विचारामध्येही समाज कल्याण, बंधुता आणि न्याय यांना केंद्रस्थानी स्थान होते. आज बहुजन हा शब्द अनेक राजकीय आणि सामाजिक संदर्भात वापरला जातो, परंतु त्याचा मूळ अर्थ लक्षात घेतला तर तो सर्वांच्या कल्याणासाठी आहे. म्हणूनच अनेक अभ्यासकांच्या मतानुसार बहुजन ही संकल्पना गौतम बुद्धांच्या धम्मातून व्यापक स्वरूपात विकसित झालेली आहे. बहुजन हिताय बहुजन सुखाय हा संदेश आजही मानवतेसाठी तितकाच महत्वाचा आहे. तुमचे मत काय? कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि थेट वार्ता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.